हॅलो गाईज, मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत तर त्यांना मधल्या वेळेत काही ना काहीतरी खायला हवं असतं. तर इथे आपण या हाईड अँड सीक बिस्किट्स पासून मस्तपैकी असे लावा केक बनवूयात. त्यासाठी मी असे इथे हाईड अँड सीक बिस्किट घेतलेले आहेत. बिस्किट्स आपण आता एका मिक्सर जार मध्ये काढून घेऊ. बिस्किट्स असे तोडून घेऊया आधी आणि आता छान याची एक पावडर तयार करून घेऊया. आपण हे बाउल मध्ये काढून घेऊया. बाकीचे बिस्किट्सही आपण असेच ग्राइंड करून घेऊया. ते आपल्याला असं हे डार्क चॉकलेट लागणार आहे. इथे तुम्ही कुठल्याही कंपनीचं डार्क चॉकलेट घेऊ शकता. माझ्याकडे 2M चं आहे, सो मी हे घेतलेलं आहे. चॉकलेट आपण कट करून घेऊया. छोटे छोटे असे क्यूब्स तयार करूया. आपण जी ही बिस्किटची पावडर तयार करून घेतलेली आहे, आता त्यामध्ये आपण 1 TSP बेकिंग पावडर घालूया. जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर इनो फ्रूट सॉल्ट ही वापरू शकता. आता ह्यामध्ये आपण रूम टेम्परेचर वरचं दूध आहे, दूध घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊया. थोडं थोडं करत दूध घालायचं आहे, एकदा जास्त घालू नका. स्मूथ असं एक बॅटर तयार करायचं आहे. खूप छान असे हे लावा केक्स तयार होतात आणि मुलांना तर खूप आवडतात. बॅटर रेडी आहे. इथे मी आप्पे पात्र गरम करून घेतलं होतं आणि त्यामध्ये थोडं थोडं तूप घातलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण तयार केलेलं बॅटर घालूया. डार्क चॉकलेटचे जे तुकडे करून घेतले होते ना, ते ठेवूया आणि पुन्हा त्यावरती आपण हे बॅटर टाकून घेऊया. त्यामध्ये असं डार्क चॉकलेट ठेवूया, पुन्हा वरतून आपण बॅटर टाकूया. सेम प्रोसेसने आता आपण सर्व टाकून घेऊया. छान आता 2 मिनिटं हे कुक होऊ देऊया. टर्न करून घेऊया. खूप मस्त आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे. मुलंही अगदी खुश होतात. काही गोड खावंसं वाटलं तर लगेच तुम्ही बनवून देऊ शकता. अगदी 2 ते 3 साहित्यात तुमची ही रेसिपी छान बनते. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. अगदी झटपट बनणारे आहेत. तुमच्या मुलांसाठी नक्की तुम्ही ही रेसिपी बनवून बघा. यावरती आपण आता चॉकलेट सिरप घालूया. असं चॉकलेट सिरप घातलं तर दिसायलाही छान दिसतात आणि टेस्टही अजून छान चॉकलेटी चॉकलेटी होते. तयार आहेत अगदी झटपट होणारे चॉकलेट मिनी लावा केक. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.